नमस्कार मित्रांनो, उद्या ओपनची 2 मैदानं आहेत आणि ही ओपनची 2 मैदानं, एक मैदान जे आहे ते भोर या ठिकाणी होईल, जिल्हा पुणे या ठिकाणी, आणि दुसरं जे मैदान आहे ते मैदान राजाचं कुर्लं या ठिकाणी आहे. हे मैदान राजाचं कुर्लं कुठं आहे, नक्की सातारा भागामध्येच आहे, पण कुठं आहे जरा कमेंट्समध्ये सांगा. तर मग आता मी सुरुवात करतो आहे की भोर मैदानाचे पैरे सांगतोय. राजाचे कुर्ले या ठिकाणच्या मैदानाचे पैरे दोन्हीपैकी एका चॅनेलला पडतील, तिथं जाऊन बघा. हे 2 चॅनेल आपले सगळ्या महाराष्ट्राला सांगतो. माझे 2 चॅनेल आहेत, किरण शिरतोडे ब्लॉग्स, किरण शिरतोडे व्लॉग्स असे 2 नावाचे चॅनेल आहेत. दोन्ही ठिकाणी जावा आणि चॅनेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि दोन्ही ठिकाणी दोन्ही मैदानाचे व्हिडिओज पडतील. सुरुवात करतो आहे. 1 नंबरचा पैरा जो आहे तो भोर मैदानामध्ये उद्या पुणे जिल्ह्यातील काही नंदी पळताना दिसतील. वेगाचा शेवट सर्जा आपल्याला पळताना दिसेल उद्या. त्याचा भाव जो आहे तो आज पळाला, कारण की तुम्हाला माहिती आहे सर्जाच्या नावाची चिठ्ठी जी आहे ती आज निघाली, परंतु ती चिठ्ठी जी आहे ते बाजा, त्यांच्या घरचा नंदी जो आहे तो बाजा पळाला. बाजाची सेमीला हार झाली. सेमीला विराट आणि बाजा ही जोडी पळली होती, परंतु थोडा क्वार्टर फायनलसाठी गुलालासाठी पात्र झालेला आहे बाजा. परंतु आज सर्जा काय पळाला आहे, सर्जा उद्याच्या ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. आणि सर्जा जो आहे तो शाहिदभाई मुलानी नातेपुते यांच्या सचिनसोबत पळताना दिसू शकेल. अंदाजित पैरे आहेत हे, बरं का, खरे पैरे नसतील, अंदाजित असतील, काही खरे ठरतील सुद्धा, काय सांगू शकत नाही. 2 नंबरचा पैरा जो आहे तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये कारुंडेकरांची आन बान शान अजित शेटे यांचा चिक्या, हा चिक्या जो आहे तो आपल्याला कदाचित पळताना दिसू शकेल. नवनाथ जगदाळे यांचा पुशेगावचा 1 नंबरचा मानकरी असलेला आदतमधला लक्ष आणि चिक्याची जोडी उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला एखाद्या वेळेस पळताना दिसू शकेल. 3 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये कोरेगावचा 1 नंबरचा मानकरी असलेला असा हा कान्हा शेट यांचा शॉटगन मेहरबान आपल्याला पळताना दिसू शकेल. काल एक मैदान झालं, परवा दिवशी त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी झालेला असा हा निमगावकरांचा सावकार, म्हणजे हीच गाडी मैदानामध्ये परवा दिवशीच्या जायगावच्या मैदानामध्ये पाळली होती आणि तीच गाडी पुन्हा एकदा आपल्याला पळताना दिसू शकेल भोर मैदानामध्ये. बघूया. 4 नंबरचा पैरा आहे करंजे पुलकरांचा बाजी आपल्याला पळताना दिसेल. हा बाजी जो आहे तो 78 पक्षा या नंदीसोबत आपल्याला पळताना दिसू शकेल. 5 नंबरचा पैरा जो आहे तो या बैलगाडा क्षेत्रामध्ये भोळा शंकर आपल्याला पळताना दिसू शकेल. बावधनकरांच्या लक्षासोबत हा एक चांगला आणि नामांकित पैरा आहे. 6 नंबरचा पैरा आहे विसापूरकरांचा कार्तिक. हा विसापूरकरांचा कार्तिक आपल्याला पळताना दिसू शकेल. मानघरकरांच्या वादळ या नंदीसोबत हा एक चांगला पैरा आहे आणि ही सुद्धा गाडी उद्याच्या मैदानामध्ये फायनलमध्ये राहण्याची दाट शक्यता आहे. ही गाडी एखाद्या वेळेस भोर मैदानामध्ये पळू शकते किंवा राजाचे कुर्ले या ठिकाणी सुद्धा पळू शकते. बघूया काय होते. एक अंदाजित पैरा आहे मित्रांनो. 7 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या बैलाने महान भारत केसरीचा मान पटकवला, सप्तहिंद केसरीचा मान पटकवला असा हा सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर उर्फ बॉस आपल्याला पळताना दिसू शकेल, कदाचित त्यांच्याच घरच्या वजीरसोबत. हा घरचा साथ एखाद्या वेळेस दिसण्याची दाट शक्यता आहे. पैरा चेंज सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे. 8 नंबरचा पैरा आहे फलटणकरांचा सोमा डायवर, तरढपकरांचा लखन आपल्याला उद्या पळताना दिसेल. आणि लखन जो आहे तो शहाणा काडतूस या नंदीसोबत. अगोदर याला येडा काडतूस म्हटलं होतं, परंतु आता सुनील मोरे सरकार यांनी सांगितले की त्याचं नाव येडा नाही, शहाणा ठेवा, म्हणून आता तो शहाणा काडतूस आणि लखनची जोडी ही आपल्याला जोडी पळताना दिसेल. आदत वयामध्ये येडा काडतूस असताना लखन ही जोडी पळत होती. 3 वेळा पळाली. 3 वेळाच का 2 वेळाच 1 नंबरचाच मान पटकवला होता. पुन्हा एकदा ही जोडी आता पळताना दिसू शकेल की काय, जरा कमेंट्समध्ये सांगू शकताय. 9 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये अमित शेठ भाडे यांचा देवाभाई आपल्याला पळताना दिसेल. कळंबीकरांच्या शंभूसोबत, म्हणजेच घरचाच साज आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये दिसू शकेल भोरच्या मैदानामध्ये. बघूया कशा पद्धतीचं हे नियोजन जे होतं आहे. 10 नंबरचा पैरा दहिगावकरांचा पाखरे आपल्याला उद्या पळताना दिसू शकेल. दहिगावकरांचा पाखऱ्या कोणासोबत दिसू शकेल? दहिगावकरांचा पाखऱ्या कदाचित असं वाटते मला की जो पुणे जिल्ह्यामध्ये एक टॉपचा पब्लिकनं बैल पळतो, बादल त्याचं नाव आहे, त्याच्यासोबत दिसू शकतो.
उद्या महाराज एक पळण्याची दाट शक्यता आहे. महाराज आज पळणार होता पण तो चिठ्ठी जी आहे ती निघालेली नाही आहे. मी सकाळी सांगितलं होतं जर चिठ्ठी जर नाही निघाली कदाचित तो उद्याच्या मैदानामध्ये भोरच्या मैदानामध्ये दिसू शकेल. आज संध्याकाळी लाईव्ह लॉट जे आहेत ते भोरच्या मैदानाचे निघतील. कोणत्या चॅनलवरती निघतील तर STC लाईव्ह या चॅनलवरती निघतील. संध्याकाळी बघा बकासूरची सुद्धा चिठ्ठी एखाद्या वेळेस निघू शकेल. बकासूर जो आहे तो आज मालवण या ठिकाणी गेलेला होता आणि त्या मालवणमध्ये बकासूरचा आज त्या ठिकाणी काहीतरी कार्यक्रम होता, त्यानिमित्त प्रमुख उपस्थिती म्हणून गेला होता. कदाचित उद्या बकासूर आपल्याला भोर जिल्ह्यामध्ये पळताना भोर तालुक्यामध्ये जे मैदान आहे त्या मैदानामध्ये दिसू शकेल. पैरा सांगू शकत नाही मी, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेन. धन्यवाद.